एका मुलीचं पत्र वृत्तपत्रात आलं होतं, की जे तिने आत्महत्येपूर्वी वडिलांना, आई-वडिलांना लिहिलं होतं. तर ती असं म्हणते, की "बाबा, तुमच्या अपेक्षांना मी पूर्ण उतरू शकत नाही, याची मला भीषण जाणीव झालेली आहे आणि आता मला दुसरा मार्ग उरला नाही." बघा, हेही एक कारण आहे महत्त्वाचं, की कम्युनिकेशन हॅज बीन स्टॉप्ड बिटवीन पॅरेंट्स अँड चिल्ड्रेन. आता तिला तिच्याजवळ हे तोंडच नाही म्हणाला, की "बाबा, माझ्याशी नाही जमत. मला नाही दुसरं समजत काही आहे. करते. मी दुसरं काहीतरी करते. तुझ्यासाठी इतके पैसे खर्च केले, तुला कोचिंग क्लास लावून दिले, पोटाला चिमटा घेऊन आम्ही तुझ्यासाठी सगळी सोयसुविधा उपलब्ध केली. अरे, त्या सुविधेनी सोयींनी तिची बुद्धी वाढणार आहे का? तिचे कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट वाढणार आहे का? तिचं काय होणार आहे? पैसे देऊन थोडीच असतं. आणि आपल्या बुद्धीला 120 पैलू आहेत. मी उत्तम पेंटिंग करतो तर मला गणित चांगलं जमेलच असं नाही आहे. मी क्वालिफाईड डॉक्टर आहे, मला मोटारीचं चाक थोडी दुरुस्त करता येणार आहे. ते स्किलच वेगळं आहे, त्याची बुद्धिमत्ता वेगळी आहे. तर हेही न समजून घेणे आणि मुलांच्या आयुष्याचं सारसर्वस्व आणि आम्ही त्यांच्यासाठी जे करतो ते त्यांच्या चांगल्यासाठी करतो, या भूमिकेतून त्यांना नको त्या कोर्समध्ये जबरदस्तीने घालण्याचा प्रयत्न करणे. मुलगी आली एक माझ्याकडे वडिलांना घेऊन आणि ती मुलगी असं म्हणाली, की "बाबांना तुम्ही समजावा." बाप आला होता, तो म्हणाले अभ्यास करत नाही. तर ती म्हणाली, की "मी डिप्रेशनमध्ये आहे." नीटची तयारी करणारी मुलगी 12वी पास झाली. तिचं वाचन चांगलं होतं, तिला माहीत होतं डिप्रेशन म्हणजे काय. तर ती म्हणाली, की "मी डिप्रेशनमध्ये आहे." बाबांना सांगितलं, आईला सांगितलं, तर आई म्हणते, "तू सोंग करते आहे. तुला मिळणार नाही मार्क, तुला अभ्यास नाही करायचा आहे, तुला मेहनत नाही करायची आहे, म्हणून तू आधीच तयारी करून ठेवते आहे की मी डिप्रेशनमध्ये आहे." ती म्हणाली, "मी बाथरूममध्ये जाते, दार बंद करते आणि ढसाढसा रडून घेते स्वतःशी." हे लोक ऐकायला तयार नाही आहेत. यांना असं वाटतं, की मानसिक आजार म्हणजे सोंग आहे. आणि त्यांनाच समजावा, की मला गरज आहे उपचाराची. आणि वडिलांना आतमध्ये बोलवलं. त्यांना सांगितलं, की हे प्रॉब्लेम आहे, चांगलं नाही आहे. तिच्या मनात वाईट विचार येतात आहेत आत्मघाताचे. वडिलांनी तुच्छतेने एकदा माझ्याकडे पाहिलं आणि एकदा तिच्याकडे. ते काय, काही नाही आहे, पोरगी अशीच आहे ती, पहिल्यापासून असंच करते ती, काही खरं नाही आहे. आई म्हणाली, की आई घेऊन गेली तिला एका कार्यक्रमाला. त्यांच्या ज्ञातीबांधवांच्या मुलांचे सत्कार होते, की ज्यांनी चांगलं यश मिळवलेलं आहे. आई म्हणाली, "बघ, तुझ्यासाठी एवढा खर्च करते, आम्हाला कधी मिळणार असं दृश्य, की तू स्टेजवर चढलेली आहे आणि ट्रॉफी घेते आणि काही." ती म्हणे, "नाही, माझ्याच्याने जमत आहे, तर मी कसं हे करू?" तर या टोकापर्यंत आईवडील मुलांना ढकलतात.